त्याचं नाव काय म्हणालास तू? फाल्गुन. काय करते काय तू? हा तुमचा स्टोव. त्याच्यावर रॉकेल होता, काडी लावा आणि पेटवा. म्हणजे मी सुटले आणि तुम्ही पण सुटलाच. तू गडबडीने चुकीचं बोललीस काय? तुला स्टोव मध्ये रॉकेल होता आणि काढी लावा असं म्हणायचं असेल. स्टोव मध्ये नाही हो, नाही. स्टोवर हा. चितेवर होतात ना तसं. कमाल झाली तुझी. स्टोव कुठे, चिता कुठे, काहीतरी. 2 दिवस झाले तुमच्या मागे लागले की त्या बर्नरचं काय झालं ते बघा म्हणून. हा. 2 दिवस शेजाऱ्यांचा स्टोव आणला. 4 दिवस आणखी तसाच आणायचा, त्यात काय बिघडलं? लाज नाही वाटत तुम्हाला सांगायला? लाज कशी वाटायची त्याच्यात? नोकरी करणाऱ्या माणसाची महिना अखेरी नेहमी निर्लज्ज असते. आता 4 दिवसात महिना संपतो, तो संपला की लाज पडतील की लगेच नाव बर्नर. काल रात्री शेजाऱ्यांनी आपला स्टोव परत नेला. नेला वांधा नाही. काय परमेश्वर कुणाकुणाला खूप मुलं देतो, कुणाकुणाला खूप पैसे देतो. तसे त्याने आपल्याला खूप शेजारी दिलेत. निदान 7-8 तरी शेजारी असतील ना आपल्याशी न म्हणलेले. त्यातल्या 5-6 जणांनी सांगितलं त्यांना सवड नाहीये स्टोव द्यायला. मग शेगडी आहे की आपल्याजवळ? शेगडी नाही का? शेगडी कोळसा संपलाय. संपला. माझ्याकडे तरी उसने पैसे आणा आणि स्टोव दुरुस्त करा. काय उसने पैसे आणा? आधीच लोकांची केवढी देणी झाली आहेत. आता देणेकरांना लाज वाटते मला उसने पैसे देताना. अहो, मग संसार कशाला मांडलात? आता बोला की लग्नाच्या आधी मारे आभाळी आश्वासनं दिली होती. काय म्हणे? तुला फुलासारखे जपीन, तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करीन, तुझ्यासाठी माझ्या काळजाच्या पायघड्या घालीन, तुझ्यावर साड्यांचा पाऊस पाडीन. असं मी म्हणालो होतो. हो हो तुम्ही. असेल. आणि एकदा नाही 100दा म्हणाला होता. असेल असेल. काय दारूचा घोट घेतल्यानंतर आणि लग्नाचा घोट घ्यायच्या आधी पुरुषाच्या आपल्या जिभेवर कधीच ताबा राहत नाही. असेल असेल, मी म्हणालो असेल. अहो इतके शांतपणे बोलाल तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. अरे? मीच बुरखा म्हणून तुमच्यावर भाळले आणि फसले तुमच्या जाळ्यात. मलाही तसंच वाटतंय. मी अरे, म्हणते आपण म्हटलं मी तू नाही मी बात झाला. झालं नाही नाही. झालं अजून. सोन्या काकाकडनं स्टोव आणा आणि दुसऱ्या कुणाकडे तरी रॉकेल आणा. हा. काय कोण मी? हो हो तुम्हीच. दरवेळी मीच काय म्हणून दुसऱ्याकडनं उसनं आणायचं. काय मी पैसे उसने आणतो, तू वस्तू उसने आणायच्या. संसारात बायकोचा सहभाग पाहिजे की नाही? त्याशिवाय ऑफिसला संसाराला जाताना डबा पाहिजे असेल तर मुकाट्यानं स्टोव आणा, नाहीतर बसा तसेच बोंबलत. अन्न पाणी तुटायची वेळ आली तर स्टोव आणलाच पाहिजे. नमस्ते सोन्या काकू. नमस्ते. काहीतरी उसणं हवं असेल तुम्हाला. अरे वा, बरोबर ओळखलं. तुमचं डोकं म्हणजे खरोखर अगदी बघा. सकाळी उठल्याबरोबर मेली उसण्यापासून सुरुवात. अहो काहीतरी अडचण आली असेल. तुम्ही बोलू नका मध्ये मध्ये. हा शेजार म्हणजे नुसता छळवा नाही. काय उसणं मागतील याचा भरोसा नाही. धुंगणाचं सुद्धा सोडून मागतील. नाही नाही, सोडून नाही मागणार, पण ते सोडून ठेवलं असेल तर गोष्ट वेगळी. नारळाच्या बकला एवढं तोंड करून बोलायला शरम नाही वाटत तुम्हाला? काय हवंय? स्टोव काय सकाळीच बर्नर बिघडला. सकाळचा चहा सुद्धा झाला नाही हो अजून. चहा वाटतं. थापा मारू नका. तुमची बायको गेले 2 दिवस शेजाऱ्याचा स्टोव उसना मागत फिरते. माहित आहे मला. तुम्हाला माहिती आहे काय? बडबड बंद करा हो. नाही नाही, बडबड बंद करतो, पण स्टोव दिला